पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्तानं एकनाथ शिंदे यांनी वृत्तपत्रांना जाहिरात दिली आहे। सामना वृत्तपत्र सोडून इतर वृत्तपत्रांना पहिल्या पानावर जाहिरात देण्यात आली आहे। जाहिरातीमधून शिंदेंकडून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, ही जाहिरात आपण पाहतोय का? अधिकची माहिती आहे? नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच 75वा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीनं सर्वत्र देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामना वृत्तपत्र वगळता इतर सर्व मराठी वृत्तपत्रांना जे आहे ते पहिल्या पानावरती जाहिराती देण्यात आलेल्या आहेत। आणि या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बालपणापासून ते पंतप्रधान होईपर्यंतचा प्रवास जो आहे तो या जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांनी RSS मध्ये केलेलं काम, मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम आणि त्यानंतर 2014 मध्ये पंतप्रधान म्हणून घेतलेली शपथ, अशा प्रकारचा संपूर्ण त्यांचा जीवन प्रवास जो आहे तो या जाहिरातीच्या माध्यमातून उलगडलेला आहे। त्यासोबतच विकास पुरुष म्हणून देखील त्यांचा उल्लेख जो आहे तो या जाहिरातीमध्ये करण्यात आलेला आहे। भारताचे यशस्वी पंतप्रधान असा देखील उल्लेख जो आहे तो या जाहिरातींमध्ये करण्यात आलेला आहे। आणि विशेष म्हणजे केवळ एकनाथ शिंदे यांचाच फोटो जो आहे तो या जाहिरातीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। पंतप्रधानांना शुभेच्छा देत असताना केवळ एकनाथ शिंदे यांचाच फोटो असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवन प्रवास उलगडणारा संपूर्ण जाहिरात जी आहे ती पहिल्या पानावरती सर्व वृत्तपत्रांना दिलेली आहे। सामना वगळता इतर सर्व वृत्तपत्रांना जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्कीच।